अशी हदग्याच्या फुलाची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, एडी कुकिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हदग्याच्या फुलाची सुकी भाजी। तर आता मी इथे फुले घेतलेली आहे, हे सगळे फुले साफ करून घेते। आता हे फुलं साफ करताना त्याची हे साईडच्या फक्त पाकळ्या घ्यायच्या आहेत। फक्त एवढा भाग घ्यायचा आहे, बाकी हे आपण सर्व टाकून द्यायचं आहे। अशा प्रकारे आता ही सर्व फुले मी साफ करून घेते। तर आता ही सर्व हदग्याची फुले मी साफ करून घेतलेली आहे। आता मी ही स्वच्छ धुवून घेते। आता भाजी करण्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, जिरी, हळद आणि चवीप्रमाणे मीठ। तर आता मी लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घेते। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतलेले आहे। आता त्यामध्ये मी थोडे जिरे टाकते। जिरे तडतडले आहे, आता त्यामध्ये मी बारीक केलेला कांदा टाकते। आता हा कांदा मी चांगला परतवून घेते। आता इथे मी कांदा परतून घेतलेला आहे, त्यामध्ये मी लसूण आणि मिरची यांची केलेली पेस्ट टाकते आणि ती पण चांगली परतवून घेते। त्याचा कच्चेपणा जास्तपर्यंत ही परतवून घेते। आता मिरची देखील चांगली परतवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते। आता हे सर्व काही चांगलं परतवून घेतलेलं आहे, मग त्यामध्ये मी ही फुलं टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते। आता मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते। पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेते। अशा प्रकारे हदग्याच्या फुलाची भाजी ही तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करून घेते।